सर्वप्रथम अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांद्वारे उपदेशिलेला सद्धम्म आणि तथागतांचा पवित्र पावन असा भिक्खू संघ या तीन रत्नांना त्रिवार वंदन करतो। तसेच आमचे पूजनीय पंते संघपालजी यांना हे त्रिवार वंदन करतो। पूजनीय भदंत आनंद मित्त यांच्या प्रती मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। सगळे उपस्थित समाज बांधव, उपासक उपासिका, बालक तथा बालिका यांच्या प्रती मंगलमैत्री मंगल कामना करतो। तर बघा, खूप सुंदर आहे, सर्वजण आपण इथे जमलेला आहोत बुद्धांच्या धम्माला श्रवण करण्यासाठी। येथे आपली उपस्थिती यांबद्दल सर्वांचे सर्वप्रथम साधुवाद देतो। तसं पाहता भगवान बुद्धांचा जो धम्म आहे, म्हणजे विचार आला माझ्या सकाळीच माझ्या भंतेजीचं आमचं डिस्कशन झालं किंवा भगवान बुद्धांना समजणं है ना। आपण काय करतो, भगवान बुद्धाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु भगवान बुद्ध आपल्याला पूर्ण समजतच नाही है ना। आणि ज्या दिवशी भगवान बुद्ध आपल्याला पूर्ण समजले याचा अर्थ आपणच बुद्ध होऊन जातो है ना। किती फार छान संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली की बुद्धाला आपण परिपूर्ण आजपर्यंत समजलेलो नाही आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, बुद्धाला समजून घ्यायचं आहे है ना। मग बुद्धाला समजून घ्यायचं आहे म्हणजे काय, हा खूप मोठा प्रश्न आहे है ना, खूप वास्ट आहे। तर बुद्धाचे खूप सारे रूप आहेत, बुद्धाचं खूप सारं कार्य आहे। त्या कार्यावरती बोलायला गेलं तर ते असं म्हणतात की भगवान बुद्धांचे गुण जे आहेत ते महासागरा एवढे विशाल आहेत, आणि ते खरंच आहेत, आपण त्या अर्थानं जाणत नाही है ना। परंतु आपल्याला मोजके काहीतरी गुण जे आहेत ते जाणून घ्यायचे आहे। भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, धम्म हा आपल्याला पर्याप्त जरी माहिती झाला तरी पुरेसा आहे है ना। म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं की नतावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंती सुत्वानं धम्मं कायेन पश्यति है ना। नतावता बहुभासतो, नतावता धम्मधरो यावता बहुभासती। धम्मधर कोणी जास्त बोलते म्हणून धम्मधर होत नाही, ज्याला जास्त माहिती आहे म्हणून धम्मधर होत नाही है ना। नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंती सुत्वानं, थोडं जरी त्यानं ऐकलेलं आहे, आणि योच अपंती सुत्वानं धम्मं कायेन पश्यति, ज्याने धम्माला कायेद्वारे म्हणजे आचरणाद्वारे अंमलात आणलेला आहे, बघितलेला आहे, तोच खऱ्या अर्थानं धम्मधर आहे असं भगवान बुद्ध म्हणतात। म्हणून ते पर्याप्त धम्म काय, त्याला परियत्ती शासन सुद्धा म्हणतात बुद्धिझम मध्ये, आणि आमचं युट्यूब चॅनल सुद्धा त्याच नावानं आहे, परियत्ती धम्म है ना। आणि त्याचे संयोजक जे आहेत ते संदेशजी साळवे आहेत। किमान 2-2.5 वर्षापासून त्यांचा आणि माझा परिचय आहे। त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेला आहे। युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज संध्याकाळी 7 वाजता एक भंतेजीचं प्रवचन असते, त्याच्यामध्ये माझं सुद्धा प्रवचन असते, तुम्ही युट्यूब चॅनलला बघू शकता। आणि त्यासोबत श्रीलंकेचे भंतेजी आहेत, भंते गुणानंद आहेत, भंते यश आहेत, भंते निरोध आहेत, आणि बरेच भंतेजी आहेत, भंते धम्मसेन आहेत, यांच्या श्री शिवली अभासारो भंतेजी आहेत, यांच्या धम्मदेशना युट्यूब चॅनलवर दररोज चालतात आणि हिंदीमध्ये आहेत, कारण ते श्रीलंकेमधून भंतेजी आहेत, बोधगयाचे भंतेजी आहेत, त्यामुळे ते हिंदीमध्ये बोलतात। आणि त्यांच्या माध्यमातून जे परियत्त धम्मा चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचा, त्या माध्यमातून भारतामध्ये बऱ्याच लोकांना धम्म जो आहे तो ऐकायला मिळत आहे, घर बसल्या धम्म ऐकायला मिळत आहे। आणि मी बऱ्याच ठिकाणी जातो आणि लोक मला ओळखतात की भंतेजी आम्ही तुमची धम्मदेशना ऐकतो, भंतेजी आम्ही गुणानंद भंतेजींची धम्मदेशना ऐकतो, भंतेजी आम्ही श्री शिवली अभासारो भंतेजींची धम्मदेशना युट्यूब चॅनलवर ऐकतो। आणि मग त्या वेळेस मला संदेश सरांची आठवण येते है ना, कारण त्यांच्यामुळे दिवस रात्र ते मेहनत घेतात है ना। ते कामामध्ये बिझी असतील तरी ते धम्मा टॉक, धम्म लेक्चर रेकॉर्ड करायचं, त्याला झूम मीटिंग कंडक्ट करायची, त्याला अपलोड करायचं युट्यूब चॅनलवर, त्याचे थंबनेल बनवायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचा। तर लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं धम्म पोहोचत आहे असं मी बघतो आहे। आणि मी बऱ्याच ठिकाणी जातो, भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये, मी बोधगयाला असतो, बोधगयामध्ये, मग युपी मध्ये कधी जायचं, मध्य प्रदेशमध्ये जातो, आणि महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी जात राहतो। तर खऱ्या अर्थानं धम्म जो आहे तो लोकांमध्ये पोहोचत आहे। आणि धम्म कसा आहे की धम्म एका दिवसामध्ये कोणाच्या घरात पोहोचणार आहे का,
तर नक्की नाही. ही सगळ्यांना प्रोसेस माहिती आहे, है ना. आपल्याला माहित आहे की धम्माला वारंवार शिकावं लागतं, तरी सुद्धा आपण शिकत नाही. इथंच आपण चुकतो, है ना. धम्म कसा आहे, धम्म अकालिक फळ देणार आहे, परंतु धम्माला पहिले समजून घेणं महत्वाचं असते. धम्म म्हणजे बुवाबाजी नाही. धम्म म्हणजे तुम्ही मूर्तीच्या पाया लागले आणि माझं आता कल्याण होणार असं काहीही नाही. धम्म म्हणजे तुम्ही कोणीतरी भगवान बुद्धाला मागसाल आणि भगवान बुद्ध तुम्हाला काहीतरी फळ देतील, काहीतरी चमत्कार करतील. चमत्कार म्हणजे धम्म नाही. धम्म म्हणजे खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचं म्हणजे आपल्याला भगवान बुद्धांचा जो काळ आहे तो समजून घ्यावा लागणार. बुद्ध म्हणजे काय ते समजून घ्यावं लागणार. बुद्धानं केलेली क्रांती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार. आणि त्यावेळेस आपल्याला थोडा थोडा धम्म जो आहे तो समजायला लागणार. भगवान बुद्धांचा जन्म आजपासून 2500 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 563 या साली झाला होता, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. आणि त्या युगामध्ये आपण बघतो, भगवान बुद्धांच्या जर स्टोरी तुम्ही ऐकली असेल तर लोकांना धर्म माहिती नाही. लोक अज्ञानाकडे वळलेले आहेत, अंधकारामध्ये पडलेले आहेत, पशुबळी देतात. मोठ्या मोठ्या संख्येने गायांचे, बैलांचे, घोड्यांचे यज्ञ करून करून बळी देण्यात येत आहेत. त्या काळामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड मोठ्या संख्येने माजलेला आहे. आणि या पार्श्वभूमीमध्ये या जगामध्ये बुद्धांचा जन्म होतो. खरं पाहता बुद्धांचा जन्म होत नाही, है ना. बुद्ध हे सिद्धार्थ राजकुमार हे बुद्ध बनतात. प्रयत्नाने, चिंतन मनन केल्याने, ध्यान समाधी प्रज्ञेच्या आधारावरती ते बुद्ध बनतात. बुद्धांचा जन्म होत नाही, बुद्ध हे बनल्या जातात, है ना. बुद्धाने संशोधन केलं, सिद्धार्थ गौतमाने संशोधन केलं की या समाजामध्ये ज्यावेळेस ते बघतात, अजूनही आज आपण बघू शकतो की लोक अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये फसलेले आहेत, दुःखामध्ये आहेत. लोक एवढे दुःखी आहेत की लोकांना शॉर्टकट पाहिजे. मंदिरामध्ये जा, एवढी मोठी रांग दिसते तुम्हाला, हे दूर दूर 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर पर्यंत रांग आहे देवाच्या दर्शन घेण्यासाठी. काही काही ठिकाणी तर ते काय म्हणतात त्याला, ते एकामेकांच्या अंगावरती तुरडत. आताच कुंभमेळ्याचं तुम्ही बघितलं असणार, किती लोकांचा मृत्यू झाला, आकडा समोर आलाच नाही, सरकारने येऊ दिलाच नाही, चेंगराचेंगरी होते. तिकडे ते सद्गुरू ते काय म्हणतात त्याला, रुद्राक्ष विकतात. त्या रुद्राक्षामध्ये विकता विकता लोकांची एवढी गर्दी होऊन जाते, एवढा मॉब येऊन जाते, 3 लोकांचा मृत्यू तेथे होतो. ते चेंगराचेंगरी कशासाठी, की लोकांना वाटते की मला भेटलं पाहिजे, मला आशीर्वाद भेटला पाहिजे, मला प्रसाद भेटला पाहिजे. का बरं भेटला पाहिजे? कारण माझं कल्याण होईल, मग माझे काहीतरी इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, मग काहीतरी चमत्कार घडेल माझ्या जीवनामध्ये. ह्या अनुषंगाने लोक काय करत असतात, ईश्वराकडे धाव घेत असतात, देवाकडे धाव घेत असतात, कोण्या पुजाऱ्याकडे धाव घेत असतात, कोण्या कर्मकांडाकडे धाव घेत असतात. आणि याचा वापर करून मग पुजारी लोक काय करतात, साधारण जनतेला लुबाडतात, त्यांना गंडवतात, त्यांना फसवतात, त्यांचं शोषण सुद्धा करतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तुम्ही वाचा, छोटासाच गुलामगिरी नावाचा ग्रंथ आहे. तर कुठली गुलामगिरी त्यांनी लिहिलेली आहे, है ना. हे काही गुलामगिरी नाही की अंग्रेजांनी भारतावरती आक्रमण केलं आणि गुलाम बनवलं भारताला, ती गुलामगिरी महात्मा फुल्यांनी लिहिलेली नाही आहे. महात्मा फुल्यांनी लिहिलेली आहे ती मानसिक गुलामगिरी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये, की कशा प्रकारे भट ब्राह्मण हे जे आहे ते बहुजन समाजाला लुबाडतात, त्यांना डरावतात, त्यांना धमकावतात, त्यांना ईश्वराची भीती दाखवतात, त्यांना कर्मकांडाची भीती दाखवतात. आणि आजही लोक त्याला भीतात. कोणासमोर लिंबू पडलेलं दिसलं की लोक 10 फूट दुरून चालले जातात, कुठं लिंबू मिरची पडलेली दिसली की 10 फूट दुरून चालले जातात, भीतात लोक. लोकांना वाटते की माझं काहीतरी अकुशल होईल, काहीतरी वाईट होईल. आणि त्या भीतीपोटी लोक काय करतात, ईश्वराला मानत असतात, है ना. आणि मग त्या ईश्वराच्या मान्यतेचा, श्रद्धेचा, लोकांच्या भोळ्या बाबळेचा श्रद्धेचा सहारा घेऊन हे जे भट ब्राह्मण लोक आहेत ते लोकांचं शोषण करत असतात. जर तुम्ही हे करणार नाही, तुम्ही ह्या व्रत वैकल्य पूर्ण केलं नाही, हा सण तुम्ही साजरा नाही केला तर ईश्वराचा क्रोध होतो. ईश्वराचा कोप झाला की मग तुमच्या घरामध्ये काहीतरी आपत्ती विपत्ती येते. अशा प्रकारे तुम्ही ऐकलं असणार आणि अजूनही ऐकत असता. परंतु ह्यावरती मग भगवान बुद्धांनी मार्ग शोधून काढला की अशा प्रकारे समाजामध्ये लोक कर्मकांडामध्ये इकडे जातात, तिकडे जातात. कशासाठी जातात? लोकांना सुख भेटत नाही, लोकांना चैन भेटत नाही, लोकांच्या घरामध्ये शांती नाही, लोकांच्या घरामध्ये आपत्ती विपत्ती येत राहते. आणि त्या अनुषंगाने लोक ईश्वराकडे धाव घेतात, हे बुद्धाने समजून घेतलं. आणि मग त्यावरती भगवान बुद्धाने उपाय शोधून काढला की त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी अशा प्रकारचा धम्म सांगतो की त्या धम्माचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला
ईश्वराकडे धाव घेण्याची काही गरजच पडणार नाही. तुम्हाला हे पंडित पुजाऱ्यांची काही गरजच पडणार नाही. तुम्हाला कोणत्याही कर्मकांडाला भिण्याची काहीही गरज पडणार नाही. अशा प्रकारचा शुद्ध धर्म मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेस मग भगवान बुद्धांनी आपला शुद्ध धर्म लोकांना सांगितला. परंतु शुद्ध धर्म म्हणजे काय? शुद्ध धर्म हा सोपा नाही आहे. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाणार, तिथं मूर्तीचं पूजा करणार आणि घरी येसाल आणि तुम्ही तुमच्या माइंड मध्ये राहणार की आता सगळं ओके आहे. तसा धम्म नाही आहे. धम्म म्हणजे काय आहे? भगवान बुद्धांनी सांगितलं की सर्वात पहिलं धम्म म्हणजे परिश्रम आहे. परिश्रम म्हणजे काय? की स्वतःच्या शीलाला, स्वतःच्या आचरणाला शुद्ध करण्याचा परिश्रम म्हणजे धम्म आहे. आणि हे आचरण ज्यावेळेस परिश्रम होणार त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुठलाही ईश्वर, आत्मा, परमात्मा, कर्मकांडाची भीती राहणार नाही. या सर्व प्रकारच्या भयातून, या सर्व प्रकारच्या शोकातून, या सर्व प्रकारच्या इनसिक्युरिटी मधून तुम्हाला धम्म जो आहे तो बाहेर काढणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला धम्म हा समजून घ्यावा लागणार. धम्म म्हणजे कर्मकांड नाही, धर्म म्हणजे पूजा अर्चना नाही. धम्म म्हणजे शुद्ध आचरण होय. आणि ते आचरण म्हणजे काय ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. धम्म म्हणजे असा एक विचार आहे. तो विचार तुम्हाला अंमलात आणावा लागतो. जोपर्यंत तुम्ही ते अंमलात आणणार नाही तोपर्यंत तुम्ही धम्माचे वारसदार होणार नाही, धम्माचे पाईक होणार नाही, बौद्ध धर्मीय सुद्धा होणार नाही, है ना. म्हणून मग भगवान बुद्धांनी सुरुवात केली ती शीलापासून, की ऍटलिस्ट तुम्हाला जर स्वतःला बौद्ध धर्मीय म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही 5 शील जे आहे ते पालन केले पाहिजे. नंबर 1, पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. प्राणी हिंसा करायचे नाही, अदिन्न दाना वेरमणी, चोरी करायचे नाही, कामी सुमिचाचारा, व्याभिचार करायचा नाही, मुसावादा वेरमणी, खोटं बोलायचं नाही, आणि सुरा मेरे मद्यपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही. ह्या सर्व गोष्टी तुमच्या परिपूर्ण झाल्या, 5 गोष्टी, त्याच्यानंतर मग धम्माची सुरुवात होते. 5 गोष्टी म्हणजे धम्म नाही आहे, है ना. या 5 गोष्टी नंतर मनाला विकसित करण्याचा मार्ग म्हणजे धम्म आहे. मनातील बेचैनी, चिंता, शोक काढून टाकण्याचा मार्ग म्हणजे धम्म आहे. मनातील आकुलता, व्याकुलता काढून टाकण्याचा धम्म म्हणजे धम्म आहे, मार्ग म्हणजे धम्म आहे. आणि त्यासाठी धम्म तुम्हाला शिकावं लागणार. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की दर रविवारी प्रत्येक बौद्ध धर्मीयाने बौद्ध विहारात आलं पाहिजे. कशासाठी आलं पाहिजे? पूजा अर्चना करण्यासाठी आलं पाहिजे का? तर निश्चितच नाही. धम्माची चर्चा करण्यासाठी तुम्ही विहारामध्ये आलं पाहिजे. धम्माचं डिस्कशन झालं पाहिजे, धम्माची प्रवचन झाली पाहिजे, धम्म काय आहे हे समजून घेता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बौद्ध विहारामध्ये येणं हे गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर हळूहळू तुम्हाला शील समजणार, सदाचरण समजणार, प्रज्ञा समजणार, ज्ञान समजणार, आणि मग बुद्धत्वाची अवस्था समजणार, है ना. आज आपण काय झालेला आहे, खाओ पिओ मजा करो, मला काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीने आपण पडलेला आहे. परंतु खा प्या मजा करा अशा प्रकारचा धम्म नाही आहे. धम्म हा मध्यम मार्ग आहे. धम्म म्हणजे काय आहे? मध्यम मार्ग आहे. भगवान बुद्धांनी सांगितले की द्वे मे अंता पब्बजिते न सेवितब्बा. 2 अंत जे आहेत ते त्यागायचे आहेत. कोणते 2 अंत आहेत? त्याचा अंगीकार करायचा नाही. एक म्हणजे काय आहे? कामभोगाचं जीवन आहे. आणि एक टोक म्हणजे काय आहे? संपूर्ण त्याग, ऐहिक सुखाचा संपूर्ण त्याग, म्हणजे गृहत्याग, किंवा मग गृहत्यागाच्या पलीकडे स्वतःला देहदंड देण्याचा तो मार्ग जो आहे त्याचा त्याग करायचा आहे, है ना. तर या 2 घटनेमध्ये काय आहे? एक तर आपण कामभोगामध्ये लिप्त राहतो, है ना. ज्या भौतिक सुविधा आहेत त्या मला भेटल्या पाहिजे, मलाच भेटल्या पाहिजे, या अवस्थेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात की आपण अहंकारी होतो, आपण प्रमादामध्ये जीवन जगतो. आणि असं जीवन म्हणजे काय आहे? व्यर्थ जीवन आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे हे व्यर्थ जीवन आहे. प्रमादामध्ये जो 100 वर्ष जगतो तो व्यर्थ जीवन जगतो, भगवान बुद्ध म्हणतात. परंतु जो अप्रमादामध्ये ज्यांना 1 दिवस जरी जगला तो श्रेष्ठ जीवन जगतो, असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तेच वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या अर्थाने सांगितलेलं आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, है ना. शेळी सारखं जीवन जगू नका. तर तेच भगवान बुद्धांनी सांगितलं, शेळी सारखं जीवन म्हणजे काय आहे? स्वार्थी जीवन जगणं होय, प्रमादामध्ये जीवन जगणं होय. दुसरा टोकाचं जीवन म्हणजे काय आहे? की एकदम सगळं त्याग करून एकदम जंगलामध्ये जाऊन स्वतःसाठी पूर्ण एकदम देहदंड करणारे लोक होते भगवान बुद्धाच्या टायमामध्ये. कोणी झाडावर लटकून तपश्चर्या करायचं, कोणी पाण्यामध्ये डुबून तपश्चर्या करायचं, कोणी रखरखत्या उन्हामध्ये तपश्चर्या करायचं. आणि भगवान बुद्धाने 6 वर्ष ती तपश्चर्या केली होती, परंतु त्याच्यामधून काहीही त्यांना साध्य झालं नाही.
म्हणून त्यांनी मध्यम मार्ग शोधून काढला. हा मध्यम मार्ग म्हणजे काय आहे? मध्यम मार्ग म्हणजे स्वतःच्या कल्याणासोबत इतरांचं कल्याण आहे. मध्यम मार्ग म्हणजे काय आहे? स्वतःच्या कल्याणासोबत इतरांचं कल्याण आहे, है ना. जे काम भोगाचं आपण जीवन जगतो, आपण नेहमी आपलाच विचार करतो. मी माझं, माझा मुलगा, माझं आई वडील, माझं घर, माझं दार, या मीपणामध्ये आपण जीवन जगायचं विसरून जातो. भगवान बुद्ध म्हणतात ते योग्य जीवन जगणं नाही आहे, है ना. या मीच्या पलीकडे जेव्हा आपण जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची सुरुवात होते. आपण बघतो की या महापुरुषांनी समाजासाठी जीवन वेचलेलं आहे. त्यांचं जीवन, भगवान बुद्धांचं जीवन जर बघितलं तर तो अवघ्या 29व्या वर्षी राजकुमार अवस्थेतून त्यांनी त्याग केला आणि समाजासाठी आपलं जीवन जगलं. बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं मेली तरी सुद्धा त्यांनी समाजकार्य सोडलं नाही. समाजासाठी ते मरेपर्यंत झटत राहिले. भगवान बुद्ध सुद्धा मरेपर्यंत लोकांना उपदेश देण्यासाठी या गावातून त्या गावामध्ये 20 किलोमीटर पर्यंत चालत जात होते. त्या काळामध्ये, भगवान बुद्धांच्या काळामध्ये वाहन कमी होते. भगवान बुद्ध 20 किलोमीटर मध्ये चालत होते. शेवटी 80 त्यांचं वर्ष होतं, 80 त्यांचं वय होतं आणि त्या वर्षी त्यांनी परिनिर्वाण घेण्याचं ठरवलं की 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण होणार आहे, म्हणजे मी देह त्यागणार आहे असं त्यांनी डिसाईड केलं. आणि मग त्या आनंद भंतेजीला म्हणाले की आनंद भंतेजी आपण आता कुशीनगराला जाऊ. तर ज्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलं त्यापासून कुशीनगर हे 80 मैल अंतराचं होतं. 60 मैल की 80 मैल अंतराचं होतं, म्हणजे जवळजवळ 150-200 किलोमीटर अंतरावर होतं. त्यावेळेस भगवान बुद्धाला यातना झाल्या होत्या, अतिसार झाला होता, डिसेंट्री लागली होती, तरी सुद्धा भगवान बुद्ध जे आहे ते 80 मैल 60 मैल ते अंतर त्यांनी चाललं आणि कुशीनगर या ठिकाणी आले. आणि कुशीनगर मध्ये आल्यानंतर भगवान बुद्ध शेवटपर्यंत सांगत राहिले की तुम्हाला मी धम्म सांगितलेला अशा प्रकारे आचरण करा, अशा प्रकारे आचरण करा. आणि शेवटी त्यांना विचारलं की कोणाला काही डाऊट असेल तरी तुम्ही मला विचारा. परिनिर्वाण घेण्याचा समय जवळ आला होता. त्यावेळेस सुभद्र नावाचा एक संन्यासी तो आला आणि तो आनंद भंतेजींना याचना करू लागला. आनंद भंतेजी भगवान बुद्धांचे सेवक होते. 25 वर्ष भगवान बुद्धांची त्यांनी सेवा केली, त्यांच्या सोबत होते. आणि आनंद भंतेजी म्हणाले की सुभद्रा आता जाऊ नको, आता भगवान बुद्धांना देह त्यागण्याचा वेळ आलेला आहे, ते समाधीमध्ये देह त्यागतील, तर तुम्ही आता त्यांना भेटण्याचा उचित वेळ नाही. भगवान बुद्धांनी आतापर्यंत जे सांगायचे ते सांगून बसले, तुम्ही आतमध्ये जाऊ नका. भगवान बुद्ध ते सुभद्र म्हणतो नाही मला भगवान बुद्धांना भेटायचं. आनंद म्हणतात की नाही भेटायचं नाही आहे. भगवान बुद्धांच्या कानावरती शब्द पडतात. भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा सुभद्रांना येऊ दे, है ना. सुभद्रांना तू रोखू नको. त्या सुभद्रासाठीच मी एवढ्या दूरपर्यंत चालत आलेला आहे. त्या सुभद्राला जो डाऊट आहे तो माझ्या व्यतिरिक्त कोणीही डाऊट सॉल्व्ह करणार नाही, त्याला येऊ दे, आतमध्ये येऊ दे. तर बघा भगवान बुद्धांची करुणा. भगवान बुद्धांना वाटलं असतं तर ते त्याच ठिकाणी परिनिर्वाण घेऊ शकले असते, परंतु फक्त आणि फक्त सुभद्र या संन्यासाला दीक्षा देण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवान बुद्ध 80 मैल चालत आलेले होते. ही भगवान बुद्धांची करुणा होती. आणि म्हणूनच भगवान बुद्धांना आपण महाकारुणिक म्हणतो, है ना. महाकारुणिक, भगवान बुद्धा इथला कारुणिक आजपर्यंत झालेला नाही. करुणा म्हणजे काय हे तत्व सर्वांना समजून घेण्यासारखं आहे. जोपर्यंत आपल्याला करुणा समजणार नाही तोपर्यंत आपण बौद्ध होणार नाही. बौद्ध काय, आपण माणूस सुद्धा होऊ शकत नाही जोपर्यंत आपल्यामध्ये करुणा नाही आहे. तर करुणा म्हणजे काय आहे? करुणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुसऱ्यांचं दुःख जाणणं म्हणजे करुणा आहे, है ना. दुसऱ्याला दुःख होत आहे असं समजणं म्हणजे करुणा आहे. जोपर्यंत हा करुणा भाव आपल्या मनामध्ये येणार नाही तोपर्यंत त्या दुसऱ्याला दुःखातून बाहेर काढण्याचा सुद्धा विचार आपल्या मनामध्ये येणार नाही. त्याला न्याय देण्याचा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येणार नाही. त्याचं शोषण होत आहे, त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे हा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येणार नाही. या करुणा तत्वातूनच स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेची शिकवण भगवान बुद्धांनी आपल्याला पेरलेली आहे, है ना. तर करुणेमधूनच काय होते, धम्माची आचरण आपण करायला लागतो, है ना. आपण बघतो की करुणा म्हणजे काय, एखादा भिकारी आहे आणि एखादा भिकारी आहे, तो रखरखता उन्हाळा आहे आणि त्याच्या पायामध्ये चप्पल नाही आहे. मग त्याला चटके लागत आहे, है ना. डांबरचा रोड आहे, तापलेला आहे. मग आपल्याला त्याला चटके लागताना बघतो आपण की याला चटके लागत आहे आणि आपल्या मनामध्ये मग काय उत्पन्न होते की याला त्रास होत असेल, है ना. मग आपल्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते आणि मग आपण विचार करतो की त्याला चप्पल जर दिली तर मग आपण चप्पल दुकानात जातो, चप्पल त्याला घेऊन देतो, है ना. कोणी व्यक्ती अजून जास्त करुणावान असते, तो म्हणजे माझीच चप्पल घे म्हणते. आणि मग त्या भिकाऱ्याला काय होते, एकदम चप्पल घातल्यानंतर त्याचा चेहरा एकदम प्रसन्न होतो, त्याला हर्ष वाटते, त्याचा चित्त प्रमोदित होते.
है ना. आणि मग हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं, याला पुण्य म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. तर ही करुणा आपल्या मनामध्ये पहिल्यांदा उत्पन्न झाली आणि त्या करुणेनंतर मग आपल्या मनामध्ये उत्पन्न झालं की याला आपण काहीतरी दान धर्म केला पाहिजे, याला चप्पल दिली पाहिजे. तर ते चप्पल देणं म्हणजे काय आहे? मैत्री आहे. त्याला दुसरं तत्व म्हटलेलं आहे, बुद्धिझम मधलं मैत्रीचं तत्व म्हटलेलं आहे. त्या मैत्रीनंतर तो समोरचा व्यक्ती काय होऊन जातो? शांत होऊन जातो, तृप्त होऊन जातो. जसा एखादा व्यक्ती काय आहे, खूप तहानलेला आहे आणि आपण मग त्याला पाणी पाजतो. भुकेला आहे, त्याला एकदम आपण खायला देतो. त्यानंतर जसा तो तहानलेला व्यक्ती तृप्त होऊन जातो, भुकेला व्यक्ती त्याची भूक शांत होऊन जाते, तो एकदम प्रसन्न होऊन जातो आणि मग त्याला प्रसन्न बघितल्यानंतर आपलं सुद्धा मन प्रसन्न होते, है ना. त्याला खुश बघितल्यानंतर आपलं सुद्धा मन प्रसन्न होते. या भावाला भगवान बुद्धांनी म्हटलेला आहे मुदिता भाव. दुसऱ्यांना खुश पाहून आपण सुद्धा खुश होणं, हा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो, है ना. तर हा मुदिता भाव आपण डेव्हलप केला पाहिजे असं भगवान बुद्धांनी सांगितलं. हा करुणा भाव, मुदिता भाव, मैत्री भाव आणि उपेक्षा भाव, हे भाव जर आपण समजून घेतले तर आपण सम्यक आचरण करायला आपली खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. धम्माच्या आचरणाला आपली खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. तर जोपर्यंत आपण हे करुणा समजून घेऊ नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी समोर सुद्धा येऊ नये. म्हणून मग आपण काय बघितलं पाहिजे? समाजाकडे बघत असताना करुणेच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा दुखियारा आहे, त्याला मी काहीतरी मदत करू शकतो काय, हे मदतीचं जे मनामधून आलेली चेतना आपल्या मनामध्ये आली पाहिजे. या चेतनेने जर आपण खऱ्या अर्थानं जगलं तर काय होणार? या जगामधलं जे दुःख दारिद्र्य आहे ते पाहता पाहता नष्ट होऊन जाणार. आणि भगवान बुद्धांच्या व्यतिरिक्त या जगामध्ये करुणा कोणीही शिकवलेले नाही आहे, है ना. म्हणून या करुणेचं आपण काय केलं पाहिजे? वारंवार चिंतन मनन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे, स्वतःचं कल्याण केलं पाहिजे आणि इतरांच्या कल्याणासाठी झटलं पाहिजे, है ना. हा उपदेश खूप आवश्यक आहे, कारण समाजामध्ये एकजुटता नाही दिसत आहे आपल्याला. लोक खूप स्वार्थी होत चाललेले आहे, करुणा कोणाला समजलेली नाही. म्हणून स्वार्थभाव सोडून आपण थोडं करुणेच्या दृष्टीनं, मैत्रीच्या दृष्टीनं एक होऊन समाज कार्य काही करता येईल का? जे लोक दुःखी आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना काहीतरी धम्माचं मार्गदर्शन करता येईल का? हा विचार आपल्या मनामध्ये राहिला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की दरेकाला दीक्षा दिली पाहिजे. हे प्रत्येकावरती जबाबदारी आहे बौद्ध धर्मीयांची. तर ती जबाबदारी आपण सुद्धा पार पाडली पाहिजे, तरच हा जग जो आहे, हा जो देश आहे भारत बौद्धमय होत जाईल. त्यासाठी आपण काहीतरी निश्चितच पुढे आलं पाहिजे, है ना. म्हणून स्वार्थभाव सोडा, भगवान बुद्धांचं धम्माचं आचरण करा, यातच सर्वांचं मंगल आहे. आजसाठी एवढाच उपदेश करतो. वारंवार धम्म श्रवण करत राहा, वेगवेगळ्या भिक्षूंना निमंत्रित करा. मोठे मोठे भिक्षू आहेत, त्यांचे प्रोग्राम तुमच्या गावामध्ये कंडक्ट करा. शिबिराचे 10 दिवसीय जे सामने प्रशिक्षण शिबिर असेल त्याचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या गावामध्ये कंडक्ट करा, जेणेकरून लोक धम्माकडे आकर्षित होतील, है ना. तर असं काहीतरी वेगवेगळे उपाययोजना आपण आपल्या गावामध्ये राबवाल अशी मी आपल्याकडून आशा करतो. आणि आज येथे थांबतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधू साधू साधू.